आणि एबीपी माझाच्या कौल मराठी मनाचा या कार्यक्रमात एक मोठी बातमी. महायुतीतल्या जागा वाटपाच्या चर्चेत शिंदेना असं सुचवण्यात आलंय की त्यांनी मित्र पक्षाला झुकतं माप द्यावं. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं हा आग्रह धरलाय. मुख्यमंत्री हे महत्वाचं पद ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी त्याग केला, असं विधान जागा वाटपावरील चर्चेदरम्यान अमित शहांकडून आलेलं आहे. जागा वाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं हा युक्तिवाद केलाय. जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान अमित शहा यांचं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून महत्वाचं विधान आलंय आणि महायुतीतल्या एका मोठ्या नेत्यानं एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. एक मोठी बातमी आहे कदाचित या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं, कारण महायुतीतली जी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे त्या चर्चेमध्ये शिंदेनी मित्र पक्षाला झुकतं माप द्यावं असा आग्रह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून धरण्यात आलाय. मुख्यमंत्री हे महत्वाचं पद ते तुम्हाला देताना आमच्या माणसांनी त्याग केला, असं जागा वाटपातील चर्चेदरम्यान अमित शहा यांनी विधान केलंय. सोमेश, ही अतिशय मोठी माहिती आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं. काय सविस्तर अधिक सांगू शकशील या संदर्भात? नक्कीच अमित शहा यांच्यासोबत जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत आणि जागा वाटपामध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या पदरी पडाव्यात यासाठी सगळेच जण प्रयत्न करत आहेत. आणि त्याला जर आत्ताच्या या बातमीवरून लक्षात असं येत आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील अपवाद नाही आहेत, तर त्यांनीही स्वतः एक प्रकारे युक्तिवाद केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ते असं म्हणाल्याचं एका महायुतीतील मोठ्या नेत्याने दावा केलाय की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद देत असताना आमच्या माणसांनी त्याग केलेला आहे. अमित शहा यांनी एक अनेकवचनी शब्द वापरला आणि त्यासोबत त्यामुळे तुम्ही आता एक अप्रत्यक्षपणे त्यांनी असं सांगितलंय की जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या जागांचाही विचार करा. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारांचाही समावेश आहे आणि देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचाही समावेश आहे. त्यांनी असंही सांगितलंय की पंतप्रधान, तहसीलदार, मुख्यमंत्री ही पदं महत्वाची असतात. गृहमंत्री किंवा इतर सगळ्या व्यवस्था आहेत आणि ती फक्त कामं करून घेण्यासाठीच्या व्यवस्था असतात. त्यामुळे तुम्हाला मोठं पद दिलं गेलं, तुमच्यावर मोठी जबाबदारी होती, त्यामुळे तुम्ही आता एक प्रकारे झुकतं माप द्यावं किंवा इतर ज्या मित्रपक्षांचा विचार करावा, असं अप्रत्यक्षपणे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सुचवलंय असं आपण म्हणू शकतो. सोमेश, ही सगळी जर घडामोड पाहिली तर एका बाजूनं बीजेपी या किंवा भाजप या महायुतीच्या चर्चेमध्ये जागांचा मोठा वाटा उचलणार हे लक्षात घेत आहे, पण त्यानंतर कदाचित मुख्यमंत्री पदावर देखील दावा भाजपकडून होऊ शकतो का? आणि तसं झालं तर शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक पण येणारा मुख्यमंत्री भाजपचा, असं होऊ शकतं? सध्या भारतीय जनता पक्ष हा स्वतःच्या जागांच्या बाबतीत जसा विचार करतोय तसंच जेव्हा आपल्याला अमित शहा यांनी हे जे विधान केलं याबाबतची जी माहिती मिळाली आहे त्या माहितीवरून असं दिसतंय की हे विधान करत असताना अमित शहा यांनी फक्त भाजपचा नाही तर जो महायुतीतला तिसरा साथीदार आहे तो म्हणजे अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याचाही अप्रत्यक्षपणे उल्लेख केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष या सगळ्यांना विचारात घेऊन या तिघांचं एक कॉमन ग्रुप पकडून त्या अनुषंगाने हे विधान झाल्याचं. सोमेश, मी तुला थांबवतोय कारण आपल्या समवेत ठाण्याचे खासदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के आता फोन लाईनवर नाहीत. नरेशजी, एक मोठी माहिती हाती येते आणि ती माहिती म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं आग्रह असा धरलाय की जागा वाटपाच्या चर्चेत शिंदेनी मित्र पक्षाला झुकतं माप द्यावं. मुख्यमंत्री पदासाठी आमच्या माणसांनी त्याग केला होता आणि मुख्यमंत्री हे महत्वाचं पद आम्ही तुम्हाला दिलं होतं. जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान अमित शहानी विधान केलंय. काय तुमच्याकडे माहिती आणि यावरती तुमचा काही प्रतिदावा आहे का? हे बघा की आमच्यामध्ये जागा वाटपा संदर्भात कुठेही वाद विवाद काही विषयच नाहीये. त्यामुळे असं मध्यस्थी करणं किंवा अशा पद्धतीने हा विषयच आलेला नाहीये. आमचं जागा वाटप पूर्णपणे झालेलं आहे, आनंदाच्या वातावरणात झालेलं आहे, व्यवस्थितपणे झालेलं आहे, एकमेकांना समजून घेऊन सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. येत्या 2 दिवसात आमचं जागा वाटप जाहीर पण होईल. त्यामुळे वादाचा विषयच येत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे इंटरफेस करण्याचा सुद्धा विषय नाही आहे. या ठिकाणी आमचे जे नेते आहेत माननीय अमित शहा साहेब असतील, नरेंद्र मोदी साहेब यांनी पूर्णपणे
जागा वाटप स्थानिक नेत्यांवर सोडलेलं आहे आणि स्थानिक नेत्यांनी सुद्धा अगदी विचार विनिमय करून पक्ष म्हस्केजी, पार्टी थोडंसं याला थांबवतो महत्त्व न तुम्हाला. देता, पक्ष पार्टी याला महत्व न देता थोडंसं या ठिकाणी थांबवतो तुम्हाला. विनंती, मी माझ्या याला महत्त्व कुठल्याही दिलेलं आहे. प्रश्नामध्ये वाद हा शब्द वापरला नाही असा आग्रह धरलाय त्यांनी की शिंदेनी मित्र बघा, पक्षाला झुकतं माप द्यावं. हे आणि बघा, आग्रह विषय केव्हा येईल किंवा मला हीच जागा पाहिजे त्याच जागा सोडा, जेव्हा वाद असेल तेव्हा असा विषय येईल ना. हा वादाचा विषयच नाहीये. त्यामुळे अशा पद्धतीने जो कोण काही पसरवत असेल किंवा त्याच्या पाठीमागचा उद्देश असा असेल की बाबा शिंदेच्या पक्षावरती प्रेशर वगैरे, हा विषयच नाहीये. हा विषय केव्हा येईल वाद असेल तर किंवा काही गडबड वाटत असेल तर, हा विषयच नाही. आमचं लोकल लेवलला संपूर्णपणे पूर्ण चांगल्या वातावरणामध्ये आमचं जागा वाटप झालेलं आहे. मी आज तुम्हाला झालेलं आहे म्हणतोय. झालेलं आहे तुम्ही एका म्हणताय. दिवसाचा- मग हा वादाचा विषयच नाहीये. मग महायुतीतली शिवसेना जी आहे ती किती जागा लढवणार याची काही माहिती देऊ शकाल तुम्ही आता? महायुतीतली शिवसेना आमच्या निवडून येणाऱ्या जागा आणि त्या ठिकाणी असलेली आमची ताकद हे पाहून आमच्या ताकदीनुसार आमची जी शिंदे साहेबांची जी लोकप्रियता आहे त्या संपूर्ण लोकप्रियता, त्यांनी केलेलं काम, या विषयावरती समाधानकारक जागा आम्हाला मिळणार आहेत. त्यात कुठेही वाद नाही आणि लवकरच मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या जाहीर करतील. तो अधिकार त्यांचा आहे आम्हाला किती जागा हे सांगण्याचा. धन्यवाद नरेशजी या सविस्तर आपण केलेल्या संवादाबद्दल. आणि या कौल मराठी मनाच्या पहिल्या सत्रात आपण पाहिलं होतं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याविषयीचं सखोल विश्लेषण. आणि आता आपण वळणार आहोत महामुंबईकडे, ज्यामध्ये ठाणे, मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई हे सारे आसपासचे परिसर या महामुंबईत मोडतात. आणि या भागात मिळून एकूण 18 जागा आहेत. इथं महायुतीचं प्राबल्य आहे, कारण 18 पैकी 15 जागा या महायुतीकडे आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ठाणे आणि आसपासचा परिसर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा